सुरुवातीलाच एक विशेष बातमी समोर येते आहे। महाराष्ट्रातील बंद कंपन्यांवरून शरद पवार यांनी एक्स पोस्ट करत टीका केली। त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेले आहे। पाहूयात या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। महाराष्ट्रातील बंद झालेल्या कंपन्यांच्या आकडेवारीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडू लागल्या। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्रात 5 वर्षात 36,211 कंपन्या बंद पडल्याचं उत्तर देण्यात आलं होतं। त्यातच चाकणमधील काही कंपन्या वाहतूक कोंडीमुळे स्थलांतरित होण्याच्या विचारात असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। यावरून शरद पवारांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं। शरद पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेतल्याची बाब गंभीर आहे। या कंपन्यांमध्ये सुमारे 2000हून अधिक कामगार कार्यरत आहेत। उद्योग स्थलांतरित होऊ नयेत यासाठी सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे। औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवरती विकास करावा। खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीनं सोडवावी। उद्योजकांशी चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी एक खिडकी यंत्रणा उभारावी। गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील 36,211 खासगी कंपन्या या बंद झाल्या। या कंपन्या बंद झाल्यानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्या। महाराष्ट्र हे नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलंय। सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं महाराष्ट्रासाठी भूषणावह नाहीये, असंही पवार म्हणाले। शरद पवारांनी केलेली टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढली। जी आकडेवारी केंद्र सरकारनं सांगितली आहे त्या आकडेवारींपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झाल्या नाहीयेत, असं मुख्यमंत्री म्हणतायत। शिवाय चाकण MIDCतील उद्योजकांच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोडवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत। सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या। चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। असं लक्षात येत आहे की 5-7 एजन्सीजमुळे त्याचा कोणी वाली नाही आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं तिथले ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर करू। शरद पवारांनी उपस्थित केलेला मुद्दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा खोडून काढलाय। मुख्यमंत्री महोदयांनी देखील उत्तर दिलेलं आहे की फक्त बोंब आहे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही। महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता, महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच आहे। चाकणमधील कंपन्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी खंडणीखोरीचा आरोप केलाय, तर भाजपनं सुद्धा राऊतांना सडेतोड उत्तर दिलाय। 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले, त्यासाठी काय केलं याचा लेखाजोखा कधी दिलाय का? MIDCच्या जमिनी विकणं, व्यवहार करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडनं खंडण्या उकळणं, हे शिंदे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध फडणवीसांच्या अर्ध यांचं आहे, अशी मध्ये भिंत आहे। या अर्ध्या सरकारकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत। संजय राऊतांची दुकानदारी बंद झाली, आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची दुकानदारी बंद झाली। यांचं दुकान मुंबईच्या महापालिकेवर चालत होतं। मुंबईच्या महापालिकेमध्ये भ्रष्टाचार करायचा आणि आपलं कमिशन खोरीवर दुकान चालवायचं। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्हाला तुमच्या पक्षाला टाळं लावण्याचं काम मुंबईकरांनी केलंय, त्यामुळे तुमची पोटदुखी ती आहे। आणि राहिला प्रश्न उद्योगधंद्याचा, तर देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे आकडेवारीसह पोलखोल केलेली आहे आणि तुमच्या खोट्या फॅक्टचा पर्दाफाश देवाभाऊंनी केलेला आहे। मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे। महाराष्ट्रातील 36,000 कंपन्या या 5 वर्षात बंद झाल्याचा मुद्दा आयताच आता विरोधकांच्या हाती सापडला होता, पण मुख्यमंत्र्यांनी यावरून पवारांना सडेतोड उत्तर देऊन विरोधकांना गप्प बसवलाय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।